की सद्गुरू म्हणतात की आनंद किंवा सुख ही मिळवायची गोष्टच नाही. पहिली गोष्ट नीट समजून घ्या. आणि आपण मिळवायचा प्रयत्न करतो, सुख मिळवायचा प्रयत्न आपण करतो. पण एक गोष्ट सद्गुरूंनी क्लिअर केलेली आहे, ती तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा की सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही, पैसा ही मिळवण्याची गोष्ट आहे. पैसा, सुखसोयी या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या गोष्टी आहेत. सत्ता, कीर्ती या सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या आहेत. पण सुख, शांती, समाधान हे मिळवण्याच्या गोष्टी नाही. किंवा शरीराला जे कम्फर्ट्स मिळतात, शरीराला जे बरं वाटतं त्याला सद्गुरूंनी सुखसोय असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती सुख नाही, ती सुखसोय आहे. म्हणजे शरीराची सोय आहे, आपल्या सर्व इंद्रियांची सोय आहे, पण ते खरं सुख नाही असं सांगितलं. आणि सुखसोयी सगळ्या आपल्याला पैशाने मिळतात, सुखसोयी सगळ्या पैशाने मिळतात. पण सद्गुरू म्हणतात की सुख आणि शांती हे पैशाने कधीच मिळू शकत नाही. सुख आणि शांती हे पैशाने मिळत नाही. किती पैसे खर्च केले तुम्ही, विकत घेतला तर विकत मिळणार नाही. मग मिळणार काय, तर सुखसोयी मिळणार. म्हणून आपण जो पैसा मिळवतोय आणि तो पैशाच्या मागे आपण इतके लागलेलो आहे, त्याच्यातनं मिळणार ते सुखसोयी मिळणार. पण सुख, शांती, समाधान हे मिळवण्याच्या गोष्टी नाही. का नाहीये त्याचं उत्तर सद्गुरूंनी दिलं की जो आहे ते मिळवायचं कशाला. जे आपल्याचकडे आहे, भरभरून आहे, किंबहुना आपणच ते आहोत, मग आपल्याला कशाला ते बाहेरून मिळवायला लागतं. मिळवायच लागत नाही, गरजच नाही. म्हणून सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. मग आहे त्याचं एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. जो आहे त्याचं एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. मग सद्गुरूंनी काही काही लहान 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 गोष्टी सांगितल्या, त्या आपण हळूहळू बघणार. पहिली गोष्ट काय सांगितली, जो आहे ना तो तुम्हाला आकळता येत नाही, बाजूला ठेव. काय, जो आहे त्याचं भान घेता येत नाही, त्याला आकळता येत नाही, बाजूला ठेव. पण तुमच्याकडे जे आहे त्याचं तर भान घे. म्हणजे काय, तुला जे जे चांगलं मिळालंय आयुष्यामध्ये, चांगली बायको, चांगली मुलं, चांगला फ्लॅट, आनंद, सगळं जे जे काय तुला मिळालंय आतापर्यंत त्याची लिस्टच बनव. काय काय मिळालं त्याची. आपण नाही मिळालं ती लिस्ट बनवतो रोज. आपली काय सगळं नाही काय मिळालं आणि म्हणून दुःखी होतो आपण. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जे मिळालं आहे आणि ते सगळ्यांना मिळत नाही. खरं सांगतो आज 90% मला आठवत नाही, पण इट्स अ व्हेरी बिग पर्सेंटेज ऑफ पीपल दे आर स्टेइंग आउटसाइड. त्यांना घर नाही. तुम्हाला जे छप्पर आहे ना घरामध्ये, हे वर्ल्डमध्ये हा पर्सेंटेज आहे. आपण फक्त अमेरिकाने एवढेच बघतो, पण असे देश आहेत की तिथे खायला मिळत नाही. त्यामुळे जगामध्ये अशी प्रचंड संख्या आहे की त्यांना राहायला जागा नाही, खायला काय मिळत नाही. तेव्हा आपल्याला हे सगळं मिळतंय, ह्याच्यामध्ये आनंद मानायचा नाही, आनंद वाटला पाहिजे तुम्हाला. आणि तो कधी वाटेल, जर तुम्ही त्याचा विचार केला तर. आपण आनंदाचा विचारच करत नाही, आपण दुःखाचाच विचार करत असतो. चांगलं असलं तरी सुद्धा आपण दुःखाचा विचार करतो. सगळा बिझनेस चांगला टॉप चाललाय, उद्या काय होईल, उद्या काय टॉप होणार नाही ना, उद्या होईल तर होईल ना, आज मजा करणार. म्हणजे लाईफ इज फॉर टुडे अँड नाव, व्हाईल वी आर थिंकिंग ऑफ टुमॉरो अँड फ्युचर. म्हणजे आपण लाईफ चाललंय आता. मागे मी आता शब्द वापरला होता. लाईफ म्हणजे काय, कंटिन्युअस लाईफ चाललेलं आहे. लाईफ म्हणजे आपलं जीवन, आपलं हा जो लाईफ फोर्स आहे हा प्रत्येक वेळेला आहे मध्ये आहे. तो कधी फ्युचरमध्ये नसतो. फ्युचरमध्ये आहे की नाही आपल्याला माहित नाही. तो असेल पण आपण असो की नाही माहित नाही, बरोबर की नाही. तर हा जो फ्लो आहे ना, हा फ्लो आपल्या ठिकाणी आता आहे. तर त्याचा आनंद घेत राहिला पाहिजे. आनंद एवढं तर करता येईल, त्या आहेचा तर भान नाही घेत तरी एवढं कळतं आपल्याला की तो आहे आता. तर आहे मध्ये आनंद घे, आज आनंद घे, आता आनंद घे, प्रेझेंट मोमेंट मध्ये आनंद घे. उद्या काय होणार त्याचा विचार, ते प्लॅनिंग कर, तुला स्ट्रॅटेजी कर सगळं उद्यासाठी काय करायचं. पण सतत त्याचा विचार करू नको, आनंद घ्यायला शिक. त्यामुळे आपण आहे ना
आहे त्याचा आनंद घेत नाही आणि आहे त्यावेळी आनंद घेत नाही पुन्हा. म्हणजे काय, आता जे सगळं चांगलं चाललंय ना त्यांनी त्याला चिंता असते उद्याचं काय, उद्याचं नंतर बघ, आता आयला एन्जॉय कर. पिक्चरला गेल्यास ना पूर्ण तिथे बघ, मग घरची आठवण नको करू, बिझनेसची आठवण करू नकोस, पूर्णपणे तिथे एन्जॉय कर. म्हणून सगळं काय म्हणतं, जे तुझ्याकडे आहे ना ते पहिल्यांदा लक्षात घे. लक्षात काय घे, ते तुझ्याकडे आहे बाळा, याचं खूप महत्व आहे. हे महत्व कधी कळतं, बायको घरी असल्यानंतर किंमत नाही, बायको बाहेर गेल्यानंतर मग सगळं शोधायला लागतं, अरे बायको नाही. म्हणजे नसताना नाही तेव्हा आयची किंमत येते, आहे असतं तेव्हा नसतं, असतं तेव्हा किंमत नसते, नसते तेव्हा किंमत. तसं जॉब असतो किंमत नाही, काय मोठा सांगतात काय, आमच्या उपकार करतात काय, आम्ही कष्ट करतो जॉब मिळतो, मोठमोठे बोलतात, असे एकदम नसते, रुबाबात असतात. हातामध्ये स्लिप मिळाली आणि घरी बसवलं ना हे होतं, हवाल दिलं होतं, पुन्हा जॉब कसा मिळेल. सोपं नाही. जॉब जो आहे ना आनंदात कर, लव वर्क सगळं सांगितलं. का सांगितलं, आहे त्याच्यात आनंद घे, नाही ते मिळवायचा प्रयत्न कर. सद्गुरू नाही असं म्हणत नाही. सद्गुरूंनी इतकं प्रॅक्टिकल, म्हणून मी आता त्याला नाव दिले प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी. जीवन विथ नथिंग बट प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी. अध्यात्म प्रॅक्टिकल कसं करायचं हे सगळं शिकवलेलं आहे आणि हे कोणी शिकवलं नाही. एक जर अध्यात्माकडे जा सगळं सोडून, नाहीतर प्रपंचामध्ये विष काढवा आयुष्यामध्ये. मध्यम मार्ग कोणी शिकवला नाही आणि हा मध्यम मार्ग खूप सुंदर आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, तुझ्याकडे आहे ना त्याचा पहिल्यांदा विचार कर, आहे त्याच्यावर विचार कर. एका वक्त्याने असंच हे होतं लेक्चरर, त्याने एका बाईला असंच प्रश्न विचारला की तू आनंदी आहेस का. तर बाजूला नवरा बसला होता, तर ती बोलली हो आहे, आनंदी आहे. कशामुळे तो आनंदी आहे. तर नवऱ्याला वाटलं आता माझ्यामुळे ती सांगणार. नवरा खुश होता, जरा आता ही काय सांगते मुली. तिला विचार तू नवऱ्यामुळे आनंदी आहे का, ती म्हणते मुळीच नाही. मग तू आनंदी कशी. ती म्हणते मी आनंदी असते, मला कशामुळे आनंदी व्हायची गरज नाही, मी नेहमी आनंदी असते. आनंदी असणं आम्हाला सवय असं नाही. कुठलीही परिस्थिती असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, मी आनंदीच असते. म्हणून मला आनंदासाठी कोणाचा आधार घ्यायची गरज नाही की नवरा आहे म्हणून मी आनंदी आहे, हे आहे म्हणून मी आनंदी आहे. मी नेहमीच आनंदी असते. आता ही जी स्टेटस आहे ना, हा जो स्टेटस जर तुम्हाला आणायचा असेल, हा संतांचा पण हा स्टेटस आहे, आपल्याला पण तोच आणायचा आहे, पण तो प्रॅक्टिकली आणायचा आहे. मग हा आनंदी सतत राहील कसं, तर आनंदाचा विचार करत राहिला तर आनंदी राहील, दुःखाचा विचार केला तर दुःखी होशील. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की आनंदात राहा, पहिल्यांदा आहे त्याचा आनंद घे, आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. अरे तुला भरपूर दिले देवाने, याच्याबद्दल आनंदी राहा. मला खरंच कौतुक वाटतं, आमच्याकडे काही नामदार घेतात ना, अगदी गरीब असतात, त्याकडे बघून कळतं की किती गरीब असतात, किती आनंदी असतात. पण म्हणजे एक रूम मिळाली त्यांना, कारण ते झोपडपट्टी राहणाऱ्या माणसाला एक चाळीमध्ये रूम मिळाली, त्यांना इतका आनंद होत असतो आणि आनंदी असतात. आता मी कोणाकोणाच्या घरी जातो ना, त्यांच्याकडे बघून मला वाटतं काहीच नाही खरं. म्हणजे बघितलं तर फ्लॅट साधाच असतो, आपल्या दृष्टीने तो खूप साधा असतो, पण त्याच्यामुळे जो ते आनंद नाही सांगायचा, मग मी हे करून घेतलं, मी ते करून, मला इतकं बरं वाटतं की हे काही नसताना तरी आनंदी असतात. आणि आमच्याकडे सगळं असून सुद्धा आपण आनंदी नसतो. म्हणून शेवटी आनंदी असणं आहे ना, ही सुद्धा एक आपण आपली अवस्था केली पाहिजे. म्हणून आहे ना त्याच्यामुळे तो आनंदी राहा. आनंदात राहण्यामध्ये ना मजा असते. उगीच आपण दुःख करून घेतो, जीवाला उगीच दुःख करून घेतो. आणि आनंदी जितकी तुम्ही राहाल ना, तितका आनंद तुमच्याकडे येत राहील, हे लक्षात ठेवा. जेवढे आनंदी राहाल, कारण आनंद ही अशी भावना आहे, आणि सद्गुरू नेहमी भावनेला खूप महत्व देतं. अंतर्मन कोणाला महत्व देतं, भावनेला देतं. तर आहे आणि आनंदात आहे, हा जो भाव आहे ना, इथे भाव पण आहे आणि अबंडन्स आहे. आहे जेव्हा तू म्हणतो ना, तेव्हा तू अबंडन्सचा विचार करतो. अबंडन्स
माझ्याकडे भरपूर आहे हा विचार आहे. अबंडन्स म्हणजे ऐश्वर्याचा, विपुलतेचा विचार तुम्ही करत राहिला तर विपुलता तुमच्याकडे पाणी भरेल, लक्षात ठेवा. म्हणून आनंदात राहा, आनंदात राहायचं. आणि आनंदात राहण्यासाठी आहे त्याचा विचार करा. नाही त्याचा विचार करत बसला तर कधीच आनंदी होणार नाही, कधीच होणार नाही. आणि आहे त्याचा विचार केला तर नाही सगळं तुमच्याकडे यायला लागेल आरामात. जे नाही ना ते सगळं तुमच्याकडे यायला लागेल, आहे होईल. म्हणून सद्गुरूंनी वेगळ्या ह्याच्यासाठी तो वाक्य वापरलं, मी इथे वापरतो. आहे त्याला आहे कर, नाही त्याला नाही कर. तो दिव्य साधनेचा विचार आहे, पण मी इथे तो वेगळ्या रीतीने मांडला. आहे त्याला आहे कर म्हणजे आहे त्याच्यामध्ये आनंद राहा, आणि नाही त्याला नाही करून टाक. विचार करून नको त्याचा, त्याला जवळच आणू नकोस. पण ते नाही सगळं तुझ्याकडे यायला लागेल, लक्षात ठेव. कारण महत्वाकांक्षा ठेवायचीच, पण समाधानाच्या अधिष्ठान असं. म्हणून आनंदात राहा, आनंदात राहणे. आनंदात राहण्यासाठी काही लागत नाही. आनंदात राहण्यासाठी आनंद ओळखता आला पाहिजे. आपल्याकडे जे काय आहे त्याची आपल्याला जाण व्हायला पाहिजे, त्याचं भान घे. आहे त्याचं भान म्हणजे तुझ्याकडे जे जे आहे त्याचं भान घेत राहा आणि सतत त्याच्याबद्दल कृतज्ञ होत राहा. थँक्यू थँक्यू म्हणत राहा रोज. बघा तुमच्याकडे आनंद आणखीन यायला लागतो की नाही. म्हणून जो आहे तो आपल्याला भान घेणं कठीण आहे, पण जे आहे त्याचं भान घेणं शक्य आहे. म्हणून जे आहे त्याचं भान घेत राहा आणि प्रयत्न करत राहा. नाही त्याच्यासाठी प्रयत्न करते आपोआप येणार. कारण हा आहे ना तोच ते बळ देतो. काय माहिती आहे, जो आहे ना त्याच्याकडे सगळं आहे ना. हा जो आहे, आपण त्याला अंतर्मन म्हणून साध्या भाषेत, हा अंतर्मनाकडे सगळं आहे. क्रिएटिव्हिटी तिकडेच आहे. तुम्ही बाहेरून काय क्रिएट करत नसता. तुम्हाला जे पाहिजे ते क्रिएट करण्याची क्षमता इकडेच आहे. कारण क्रिएटिव्हिटी इथेच आहे, क्रिएशन इकडेच आहे. कारण संपूर्ण जगाचं क्रिएशन जर इथून झालंय, इथून म्हणजे माझ्याकडनं नाही, कॉस्मिक लाईफ फोर्स कडनं जो आपल्याकडे नांदतोय त्याच्यातनं जर जगाची निर्मिती झाली आहे, तर तुला जे जे पाहिजे त्याची निर्मिती करणं कठीण आहे का? कठीण आहे का? मग फक्त मागायला शिक. आपण मागतो मग असे शंका कुशंकाने मागतो, मिळत नाही असं रडत मागतो. जितका रडशील ना तितका रडण्याचे प्रसंग जास्त येतील आयुष्यामध्ये, हे लक्षात ठेवा. जेवढा द्वेष करशील तेवढे द्वेष करण्याचे प्रसंग जास्त येतील. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. ह्याच्यामध्ये कुठेही मोठं अध्यात्म नाहीये. ह्याच्यामध्ये फक्त जर समजलं आपल्याला की ह्यानी आपल्याला त्रास होणार आहे, तर ह्याच्यामध्ये परिपूर्णता परिवर्तन करणं शक्य आहे. म्हणून सद्गुरू सावध तो सुखी म्हणतात. सावध तो सुखी म्हणजे सावध राहा. प्रत्येक कर्म करताना सावध राहा, प्रत्येक विचार करताना सावध राहा, तरच तुला आयुष्यामध्ये. आणि काय सावध राहायचं म्हणजे काय? लक्ष ठेवायचं. चांगलं बोलतोय ना लक्ष, चांगला विचार करतोय ना लक्ष, चांगलं करणं करतोय ना चांगलं, इथे फक्त लक्ष ठेव. आहे त्यामध्ये आनंद वाटतो ना आहे, इथे फक्त लक्ष ठेव. लक्ष ठेव म्हणजे लक्षात घे. सद्गुरू मला वाक्य खूप आवडतं. लक्ष ठेव म्हणजे काय? लक्षात घे. सद्गुरू इतकं सुंदर करून सांगतात ना, त्याच्याशिवाय दुसरं वाक्य वापरता येत नाही, म्हणून ते वापरायला लागतं. लक्ष ठेव म्हणजे लक्षात घे, जाणून घे काय चाललंय ते. म्हणून हा जे विषय सुख आहे हे पण पाहिजेच, आणि हे आत्मसुख पण पाहिजेच. मग सद्गुरूंनी काय सांगितलं? तिसरं गोष्ट सांगितली, जे आहे ना तो वाटायला सुरुवात कर. जे आहे ते वाटायला सुरुवात कर. मी आज जनरल घेतो आणि मग डिटेलमध्ये पुढल्याला घेईन. हा आनंद जेवढा तू वाटशील ना तेवढा तुझ्याकडे भरभरून येईल. आणि हा का वाटायचा? कारण तो आहे म्हणून. ज्याच्याकडे आहे तोच पैसे देतो ना. डोनेशन कोण देतो? ज्याचा बँक बॅलन्स नसतो तो डोनेशन देत नाही. तो फसवण्यासाठी चेक देत असेल पण तो डोनेशन देत नाही कधी. डोनेशन कोण देतो? ज्याच्याकडे आहे तो. म्हणून ज्याच्याकडे आहे आनंद तोच वाटणार. आणि जेव्हा वाटणार तेव्हा आपल्याला अनुभूती काय मिळणार? अबंडन्सची. माझ्याकडे आहे म्हणून मी देतो, आहे म्हणून देतो. हा जेव्हा तुम्हाला अनुभव येत राहील, हे जेव्हा तुम्हाला भान येत राहील,
तेव्हा आहे तुला भरपूर देत राहील, आहे भरपूर देत राहील म्हणून देण्याची क्रिया करा. आता द्यायचं कसं? कायने, वाचेने, मनाने, विचाराने, उच्चाराने, कल्पनेने, भावनेने, जसं काही देता येईल तसं दे, जसं काही देता येईल तसं दे. उच्चाराने पण दे. भलं करून आहे ना, भलं कधी जाणं म्हणजे काय? उच्चाराने आनंद दे. किती आनंद होतो लोकांना माहिती आहे? तुम्ही फक्त बोलून बघा, फक्त कुठे बोलायचं याचं भान ठेवा. बॉस आल्यानंतर, समोर मोठा बॉस आल्यानंतर, देव तुझं भलं करो असं बघेल, आहे ना? बरोबर. त्याला तिथे शहाणपण पाहिजे. मग कोणाला म्हणायचं? आपल्या ते साधे लोक असतात ना, त्याला खूप आनंद होतो. मेनली टोल नाक्यावर कंटाळलेले असतात, हे पैसे चालू असतं त्यांचं. आम्ही जेव्हा टोल नाक्यावर जातो कर्जतच्या, त्यांना माहीत झालेलं आता हे सगळे चालले ज्ञानपीठामध्ये, कारण त्यांनी पैसे दिले नाही दिले, त्यांना आम्ही म्हणतो देव तुझं भलं कर. हसतो माणूस आहे ना, लगेच हसतो. कारण कोणाला आवडत नाही आपल्याबद्दल चांगलं म्हटलेलं, कोणाला आवडत नाही. एक मध्ये गोष्ट आली होती व्हॉट्सअपवर, छान होती गोष्ट, तुम्ही वाचली असेल का? पण सांगतो. एका बर्फ कंपनी होती, बर्फाची कंपनी होती. त्याच्यामध्ये तो बर्फाचा जो प्लांट होता तो संध्याकाळी 6ला बंद व्हायचा आणि सगळे लोक घरी जायचे. तर त्या प्लांट मधला एक मेकॅनिक जो होता, त्याला वाटलं की काहीतरी गोंधळ आहे म्हणून तो परत तिकडे चेक करायला गेला आणि नेहमीच्या पद्धतीने सिक्युरिटीनी तो प्लांट बाहेरून बंद करून टाकला. आता आतमध्ये सगळा बर्फ, थंडी, तिथे जर राहून तो मेलाच असता ना, त्याचं एकदमच बर्फ झालं असतं. पण तो आता देवाला धावा घालला, करायचं काय? ओरडलं तर कोणाला ऐकू येत नाही बाहेर. आणि सगळे लोक घरी गेले, ते बंद करून सिक्युरिटी मस्त जाऊन झोपला असणार सिक्युरिटी. पण इतक्यात त्याला आवाज येतो आणि तो येऊन कडी उघडतो आणि आतमध्ये बघून तो म्हणतो, अरे तुम्ही कशी इथे राहिला? आणि तो त्यांना बाहेर काढतो. तेव्हा तो त्याला विचारतो की तुला कसं कळलं की मी ते आहे म्हणून? तो काय बोलला की तुम्ही नेहमी मला सकाळी येताना नमस्कार म्हणतात, जाताना रामराम म्हणतात. काय तुम्ही एकच माणूस असा आहे की जो आतमध्ये येतो ना ते मला नमस्कार करतो आणि जाताना मला रामराम म्हणतो. तर सकाळी नमस्कार केलेला ते मला आठवत होतं, रामराम म्हटलेलं आठवत नव्हतं. म्हणून मी चेक करायला आलो की हा रामराम म्हणणारा गेला कुठे. तो मला टेकला होता. सांगायचा मतलब काय? हे जर तुम्ही केलं असतं, देव तुझं भलं करो, विसरलं नसतं तुम्हाला कधीच. निदान रामराम तर एक वेळ विसरेल, पण देव तुझं भलं करो हे वाक्य आहे ना, हे म्हणजे खूप मोठं वाक्य आहे. आणि ते वाक्य जर तुम्ही म्हटलं कुठेही तर तो तुमच्यावर फिदा झालाच पाहिजे. फिदाच व्हायला पाहिजे आणि काय नाही. म्हणून विचाराने, उच्चाराने तुम्ही कसंही देऊ शकता. पण एक गोष्ट समजून घ्या की सुख आपल्याच ठिकाणी आहे, बाहेर कुठेही मिळणार नाही. बाहेर जे मिळणार तो आधाराने मिळणार, त्याच्या आधाराने, कुठल्याही घटनेच्या आधाराने, कुठल्याही परिस्थितीच्या आधाराने, कुठल्याही वस्तूच्या आधाराने, कुठल्या विषयाच्या आधाराने तुम्हाला ते आनंद सुख मिळू शकतं. पण तो आधार गेला की ते सुख गेलं. म्हणून विषयाचं सुख किंवा विषय सुख, आणि हा जो आहे ते निर्विषय आनंद, निर्विषय, अनकंडिशनल, आणि हे आहे ते कंडिशनल आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला अनकंडिशनल हॅपीनेस कसा मिळवायचा ते पण मी थोडक्यात सांगितलं की लोकांना देऊन. ते कसं देऊन मिळणार ते मी नंतर हळूहळू घेईन. पण तुम्हाला उच्चाराने, कृतीने, उच्चाराने, नंतर वागणुकीतनं, चिंतनातनं, भावनेतनं, सर्वातनं तुम्हाला देता येण्याचं शक्य आहे. बोलण्यातनं पण आनंद देता येतो, वागण्यातनं पण देता येतो, चिंतनातनं देता येतो, इच्छेतून देता येतो. आपल्याला आनंद देण्याचे हजारो मार्ग आहेत. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.